कृष्णा 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 हरे 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 राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे कुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आदिशक्ती मुक्ताबाई की जय सब संतन की अनपेक्ष सुशिक्षक उदासनी गत्यत्वता सर्व आरंभी सर्व त्यागी योमे भक्ता समे प्रिय प्रवचन रूपी सेवेसाठी जो आपण श्लोक घेतलेला आहे गीतेतला 12वा अध्याय 16वा क्रमांकाचा श्लोक सेवेसाठी निवडलेला आहे. कारण आम्ही आज 29 वर्षापासून श्री क्षेत्र मुक्ताई मेहून पायी दिंडी जाणारी आणि दुपारच्या वेळेला त्या महत्पुण्य भूमी पवित्र पावन भूमी संतांची भूमी बामणोद या गावाला आम्ही दुपारच्या वेळेला थांबतो. आमची 29 वर्षापासून सेवा सतत चालू आहे. अजिबात कंटाळा नाही, अजून सुद्धा उत्सुकता आहे. नाहीतर 1 वर्षी धामधूम, 1 वर्षी टामटूम, 3ऱ्या वर्षी सामसूम. पण आज आम्ही जो पाहतोय तर एवढी उत्सुकता आहे तर किती जरी वाखाणीने केली तरी सुद्धा अपूर्ण पडणार आहे. कारण जसं शास्त्रातलं आहे, तुझी स्तुती वेद करिता भागला निवांतची ठेला नेती नेती. कारण वेद सुद्धा थकून गेलं त्या भगवंताच्या स्वरूपाचा लीला करता करता लीला. तसं हे गाव आहे, किती वर्णन करावं. तर माझ्या वाटेला ही सेवा आली पामराकडे. माझं पामर आहे काय थोरपण, पायीचे वाहन पायी बैल. आमचे नानांते सर्व मनेची मंडळी जी बोलतात त्या सर्व बसलेले खूप प्रेम आहे. आज दिवसपर्यंत त्यांनाही कंटाळा नाही, मला सुद्धा कंटाळा नाही. नाहीतर बरेच महाराज
ही दिंडी ती, पहिल्या वर्षी ती दिंडी, दुसऱ्या वर्षी ती दिंडी, तिसऱ्या वर्षी असं चालूच राहत. पण ते पण कंटाळले नाही आणि मी पण कंटाळले. कारण मी आज उत्तम महाराज जे होते हरिभक्त परायण उत्तम महाराज, त्यांचे पुत्र म्हणजे मारोआप्पाचे पुत्र. मारोआप्पाने सांगितलेलं होतं की बुवा तुम्ही दिंडी चालवाल का? माझा मुलगा दिंडी काढतो. मला चालेल. त्या दिवसापासून पहिल्यांदा बलदादा मी नेहमी चालतच आहे. आता अंकुश महाराज हे हरिभक्त परायण ते पण येतात, पण त्यांचं काही निमित्ताने जमलं नाही म्हणून माझ्याकडे ही सेवा आलेली आहे. सेवेसाठी निवडलेला जो शिवक आहे अनपेक्ष सुचिरदक्ष उदासनी गतत्वता सर्व आरम सर्व त्यागी योमे भक्ता समे प्रिय. तर भगवंताला असा जो भक्त आहे तो आवडतो. कसा? निरपेक्ष. आता लहान मुलगा जरी असला तरी तो मंदिरात जातो, देव बाप्पा सुखी ठेव, काहीतरी मागणं मागतो. पण भक्त या देवाला असा आवडतो, भक्त देवाला असा आवडतो, तू जरी माझी सेवा करत असाल निरपेक्षपणाने, कारण तू काही स्वार्थ धरू नको. माझ्यावर भगवंत म्हणतो माझ्यावर ऋण आहे आणि मी जे विश्व निर्माण करतो, विश्वाचा चालक मालक, मला सर्व काही करतो, कुणाला काय पाहिजे असं. पण मागणे हे आम्हा अनुचित. वडिलाची रीत जाणत होती, म्हणजे मागायचं नाही. जसं तुकाराम महाराजाने सुद्धा मागितलेलं नाही. ज्या वेळेला तुकाराम महाराजाची भक्ती अशी झाली की मंदिरात पाऊल टाकल्यानंतर भगवंताने खाली बघायचं, मान खाली टाकून द्यायचं. त्या वेळेला म्हणायला लागला भगवंत, अरे तुकारामा, अरे तुझ्या ऋण झालेला काहीतरी माग, काहीतरी माग. नाही माग. एवढं ऋण त्या भगवंतावर झालेलं होतं तुकाराम महाराजाचं, तरी भगवंत खाली पाहत होता. तरी तुकाराम महाराजाने वडिलाची रीत जाणत होते, पहिल्यापासून मागणं नाही. म्हणून अनपेक्ष सुचिरदक्ष म्हणजे जे स्वच्छता आहे, जे पवित्रपणा आहे, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी, असा सुचिरदक्ष. तर त्या वेळेला असा जर उदास म्हणजे संसाराचा त्याग करणारा नाही, पत्नी करून सुद्धा त्याग करून चालत नाही. संसारी असावे असूनही नसावे. जसं कोरडं नारळाचा आणि ओलं नारळ चिटकून राहत आणि कोरडं त्या कवटीला सोडून राहत, तसं तुम्ही संसारात जरूर राहा. आम्ही कोणते संत मंत देव सोडायला लावत नाही, कारण काही उलट भगवंताला करमत नव्हतं. म्हणून भगवंताला करमत नव्हतं म्हणून ही विश्व निर्मिती केलेली आहे. केली आहे कारण की त्याच्याजवळ काहीच नव्हतं. पहिल्यांदा क्षीरसागरामध्ये विष्णू भगवान पोहलेले होते. पोहल्यानंतर नागाचा आसन होतो आणि विष्णू भगवान पोहलेले होते. लक्ष्मी पाय चेपी जाईल, पाय लक्ष्मीच्या हाती यावे. कोठेच न होतं काही, अवघे शून्यच होतं बाई.
त्या वेळेला भगवंताला इच्छा प्रकट झाली तर आपल्याला करमणुकीसाठी काहीतरी पाहिजे, करमणूक पाहिजे आपल्याला. म्हणून मी का सांगतोय की या संसारामध्ये आपल्याला मुद्दामून घातलेलं आहे, त्याला करमत नव्हतं. जड चैतन से कमल फूल बाजे, जड़ चैतन से कमल फूल बाजे, फूल में ब्रह्म अवतारा, ओंकार ब्रह्म विष्णु पैसा तीनों का विस्तार. जड़ म्हणजे शरीर, चैतन्य म्हणजे आत्मा. हे चैतन्य भगवंताचं जागृत झालं. जागृत झाल्यानंतर बिंबीतून कमळाचं फूल निघालं आणि त्या कमळाच्या फुलातून ब्रह्म विष्णू महेश निघाले. त्यांच्याजवळच्या ब्रह्माजवळ यजुर्वेद, सामवेद, अर्थवेद, ऋग्वेद हे 4 वेद दिले. यांच्यापासून काहीतरी सृष्टीची रचना कर. त्या वेळेला भगवंत ब्रह्म तपश्चर्यासाठी बसला. तेव्हाची शंकासुर नावाचा दैत्य ते वेद पाण्यात घेऊन गेला. पुन्हा त्या विष्णू भगवंताकडे ब्रह्म गेला. ब्रह्म गेल्यानंतर म्हणायला लागला, माझे वेद चोरीला गेले मी तपश्चर्या करत असताना. त्या वेळेला विष्णूने विचार केला काय करावं. इकडे तिकडे बघितलं. पाहिल्यानंतर पाण्यामध्ये वेद गेलेले आहेत. शंकराचार्य नावाचा दैत्य पाण्यात घेऊन गेला आहे. आता काय करावं. पाण्यात पोहण्याची ताकद कुणाची आहे. त्या वेळेला विचार केला पाण्यात पोहण्याची ताकद म्हणजे मच्छीमध्ये आहे. म्हणून पहिला अवतार मत्स्य साक्षात जलामध्ये केली मात. शंका सुरवदिला तोरी, वेद आले हातात त्याचे ब्रह्मा झाले प्रसन्न. ते वेद आणून पुन्हा त्याच्याजवळ दिले. पण त्याच्याजवळ दिल्यानंतर मग तो तपश्चर्येत बसला. मग योग योनी, मनुष्य योनी निर्मिती केली. पण मनुष्य योनी थांबत नव्हती. त्यांच्याजवळ थांबत नाही, कर्मणूक होत नाही. मग काय करावं. एक स्त्री निर्मिती केली. प्रथम पुरुष आपा केला. वापे नहीं था किसी का मेला, नहीं था गुरु, नहीं था चेला, नहीं था निरंजन हरिहर, नहीं था चंदा, नहीं था सूरज, नहीं था नवलख तारा. आकाश धरती दोनों नहीं थे, आदि पुरुष करता. असा भगवंताने त्या पुरुषाला तिथं जन्म दिला. त्या ब्रह्माने उत्पत्ती केली. मग संसारात घातलं. म्हणून त्या संसारामध्ये आल्यानंतर हे आपल्यासाठी ज्ञान आहे. मग तुम्ही भक्त व्हा. तुम्हाला जन्मामध्ये घातलेला आहे तरी काहीतरी उपकार फेडा. तुम्ही भक्त व्हा. भक्त आहे ते जाण जे देई, उदास गेली आशा पाश निवारो. तर आशा काही शिल्लक राहायला नको असे भक्त म्हण. तर त्यावेळेला हिरण्यकश्यपू हा राक्षस भक्ताचा अनुचित अनपेक्ष सुशील दक्ष उदासीनी गतित्वता सर्व आरंभी सर्व त्यागी योमे भक्ता समे प्रिया. पण त्यावेळेला हिरण्यकश्यपूच्या पोटी भक्त प्रल्हाद आला. तो भगवंताची भक्ती करायला लागला. जसं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे त्याप्रमाणे तो भक्त झाला. तुम्ही म्हणाल राक्षसाच्या पोटी कसा जन्म घेतला त्याने, शंका आहे. तर त्यावेळेला हिरण्यकश्यपू इंद्राच्या स्वर्गात जात होता आणि युद्ध करत होता. त्या वेळेला इंद्राने काय केले, ती कयादू गरोदर असताना विमानात घेऊन चाललेला होता. नारद आला तिकडून, नारायण नारायण, अरे हे काय करतोय म्हणले, तू पुरुषार्थ नाही याच्यात. स्त्रीला कुठं विमानात घेऊन चाललेला आहे, याच्यात पुरुषार्थ नाही.
त्या तिथल्या तिथे थांबवलं आणि ती कयादू त्या ऋषींच्या आश्रमामध्ये व्यास, अंबरी, वशिष्ठ, नारद, शौनक, प्रल्हाद, भागवत, नित्यस्मरण, शुक, पराशर, मुनी, पुंडलिक या ऋषींमध्ये त्या तिथं थांबल्यानंतर गरोदर असताना त्यांच्या गर्भावर ते संस्कार पडले. म्हणून तो भक्त प्रल्हाद जन्माला आल्यानंतर त्या वेळेला म्हणायला लागला, बघ थोडा मोठा झाल्यानंतर शाळेमध्ये शंडमार्क हे शिक्षक होते, त्यांच्यामध्ये शाळेत पाठवल्यानंतर मधल्या सुट्टीमध्ये तो नारायण नामे ओ जीवनमुक्त म्हणजे नारायणाचा जप करायला लागला, सर्व मुलांना जप करायला लागला. तर म्हणले माझ्या राज्यात कोण जप करतंय नारायणाचं नाव, तो दुश्मनाचं नाव कोण घेतंय? ते म्हणले तुमचाच मुलगा. माझा मुलगा शिकवलं बरं, म्हणजे त्या दुश्मनाचं नाव घेऊ नको. म्हणजे मी घेईन. हट्ट केला त्याने, बाल हट्ट, स्त्री हट्ट, जोग हट्ट, बाल हट्ट सुरू केला त्याने. त्या वेळेला कडेलोट केला हातीला पायाला बांधून कडेलोट पहिलं तेलाच्या कढईत टाकलं. बरेचसे प्रयत्न केले पण मरत नाही भक्त प्रल्हाद. त्या वेळेला विचार केला हिरण्यकश्यपूने, मरत नाही. मग कयादूला सांगितले, बघ आता मी तुझ्याजवळ विष देतो आणि त्या भक्त प्रल्हादाला पाच म्हणले तू आणि त्याला मारून टाक. त्या वेळेला फक्त प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि त्या वेळेला म्हणायला लागलं की निज निज बाळा निज मांडीवरी विष पाजण्याचा आरंभ करी. निज निज बाळा निज मांडीवरी विष पाजण्याचा आरंभ करी. भक्त प्रल्हादाला विनंती करते, आता तुला विष देते असा कोणता काहीशी कडवळ्याची जाती करी लाभावी फिरती. मुलगा होता. भक्त प्रल्हाद मानेवरून म्हणतो की रडू नको तू रडू नको, आई माझ्यासाठी रडू नको. हे विष मधला दुधासारखे मरण्याची भीती कधी मानू नको, मरण्याची भीती कधी मानू नको. त्या वेळेला कयाधूने विष पाजल्यानंतर तो सुद्धा मेला नाही. कारण मी कशावर म्हणतो की सुशील म्हणजे उदास भक्ती करणारा होता, उदासनी गतीत होता, उदास भक्ती करणारा होता. त्याला मरण कशाला? त्या वेळेला विष दिल्यानंतर मेला नाही. मग त्याने हातात धरल्यानंतर सांग कुठे आहे तुझा भगवंत नारायण कुठं आहे? नारायण कुठं नाही, अशी जागाच रिकामी नाही म्हणले असं. विठ्ठल जळी भरेला रीता ठावना ये बोरेला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठल ते विठ्ठल. कुठेही भगवंत आहे. एकाने विचारलं म्हणले बाहेर दिशेला कुठं जायचं म्हणलं. पालखीमध्ये कीर्तनामध्ये सांगितलं होतं. मग बाहेर दिशेला कुठं जायचं, जागा शिल्लक नाही. पाडी ते म्हणायला लागलं जागा शिल्लक नाही. जा मुकनी स्थितीने राम नाम नाही वाहतून कुछ नाही किया, कमलमुख राम भजन को दिया. त्या वेळेला मग तो मेला नाही. मग त्याने दाखवलं खांब्याला, लात मारली. मग त्याने अगोदर मागून घेतलं होतं, तपश्चर्या केलेली होती. म्हणले मला मरणच नको. अरे मरण आम्हाला सुद्धा अमरपदाला जावं लागतं. जन्म मरण अटळ आहे, चांगला आहे, गोड आहे, कडू आहे,
श्रीमंती आहे, गरिबी आहे, ऊन आहे, सावली आहे, रात्र आहे, दिवस आहे, देव आहे, दानव आहे, जन्म आहे, मरण आहे, प्रत्येक कालावे नाण्याला दोन बाजू आहेत, तर नाना चालतोय. या दोन बाजू लावलेल्या तुला मरण नको. मग त्याने हुशारी काय केली, घरात नको, दारात नको, दिवसा नको, रात्री नको, आकाशात नको, धरतीवर नको, शस्त्रापासून नको, अस्त्रापासून नको, स्त्रीपासून नको, पुरुषापासून नको, अशा बऱ्याच मागण्या केल्या तरी सांगितलं तथास्तु तथास्तु तथास्तु. मग दुर्जने खम्माला दुर्जने लाथ मारली, तिथून नरसिंह रूप घेतलं. तर शरीर माणसाचं, शीर मुंडका सिंहाचं, घरात नको, दारात नको, माझ उंबरठ्यात घेतलं. स्त्रीपासून नको, पुरुषपासून नको, शस्त्रापासून नको, अस्त्रापासून नको, मग वाघाचे नको, आकाशात नको, पाताळात नको, मांडीवर घेतलं आणि त्याचा निर्धान केला. असा तो भक्त. म्हणून धरतरी कैती मै बडी तू काय को बडी तुझं शेष फेकडी, शेष कैता मै बड़ा तू काय को बड़ा तू शंकर जी के गले में जाके पड़ा, शंकर जी कहता मैं बड़ा तू काय को बड़ा तू पर्वत में जाके दड़ा, पर्वत कहता मैं बड़ा तू काय को बड़ा तू हनुमान जी ने लेकर वो खाड़ा, हनुमान जी कहता मैं बड़ा तू काय को बड़ा तू श्री राम जी के चरणों में पड़ा, श्री राम जी कहता मैं बड़ा तू काय को बड़ा तू भक्तों के चरणों में खड़ा. ज्या वेळेला घाई गर्दीमध्ये नाराज चाललेला होता, म्हणले देव काय करताय, देव कुठे आहे विचारायला लागला. म्हणजे देव पूजा करत आहे, म्हणजे स्वतः देव आहे. आणि ते कोणाची पूजा, नेमकी नारदाची मूर्ती. नारद घाई गेला, नारदाची मूर्ती देवाच्या हातात. म्हणून देवाला भक्ताशिवाय करमत नाही, भक्ताला देवाशिवाय करमत नाही. म्हणून देव भक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीचे संचिले जैसे. म्हणजे तिथं पूर्ण विराम आहे, देव आणि भक्तांमध्ये पूर्ण विराम आहे तिथं. मग त्यामुळे या भक्ताला, अरे भक्तासाठी तो जग येते, कुबजेशी रथ झाला. असं भगवंता आपण जर त्याची भक्ती केली, आपण उदारपणाने भक्ती जर केली त्याची, तो आपल्यासाठी उभा राहतो. मागे पुढे उभा राहा, संभाळीचा आली आगात निवारा. ज्या वेळेला अर्जुन त्या कामेक्य वनामध्ये गेला, त्या वेळेला म्हणायला लागला की म्हणजे कशासाठी सांगतो की भक्त साठी तो काय काय करतो. कामेक्य वनामध्ये गेल्यानंतर म्हणायला लागला, अर्जुनाच्या मनात आला कामेक्य वन नव्हतं ते. म्हणजे सुभद्रा जरी इथं राहिली असती तर देवाने ओळखलं भक्तासाठी काय करत नाही भगवंत. चोखोबाची बहीण जाला शारंग दे रे, वहिनी उघडा रे आका मारे. आणि दिल्लीमध्ये निघून गेला, चोखोबा बहिणीला घ्यायला गेला ना. आणि इकडे गरोदर होती त्याची पत्नी, आणि दिवसभर ते आलेले होते तरी तो दिंडीत निघून गेला. भगवंत साडी नेसून त्या बहिणीचं रूप घेऊन तिथं बाळत पण केला. असं घाण काम करतो, पण आपल्यासाठी भक्तासाठी करतो तो. तर त्या वेळेला कामेक्य वनामध्ये सुभद्रा पाहिजे, त्या वेळेला म्हणायला लागलं. भगवंत गेला आणि तिकडून साडी नेसून सुभद्रा होऊन आला भक्तासाठी. भक्ताची पत्नी झाली भगवंत. आल्यानंतर पाणी घ्यायला गेलेलो होता, आल्यानंतर बसले एकांतामध्ये. म्हणले केव्हा तुम्ही आका मारली तेव्हा. म्हणलं बरं. म्हणलं मी चालले आता घरी, भगवंत येईल म्हणे पाणी घेऊन आता. बरं. मग म्हणले काहीतरी खून, मला खून पडायला पाहिजे म्हणून अंगठी दिली अर्जुनाने सुभद्रेच्या हातात. अंगठी घालून दिली बोटामध्ये. तेव्हाची सुभद्रा निघाली. भगवंत तिकडून आला, आणखी सुभद्रेचं रूप घेतलेलं होतं. आल्यानंतर बसला, रथ हाकलायला लागला. ती अंगठी पुढे करत होता. ही तर सुभद्रेच्या हातात होती, देवाच्या हातात कशी आली.
त्या वेळेला रडायला लागला. बापरे. घरी आल्यानंतर म्हणले सुभद्रा तू केव्हा आली होती, तू कामेश्वरला? म्हणले मी आलीच नाही. मग मी तुला अंगठी दिली. म्हणजे दाखवती कुठं आहे अंगठी? म्हणजे नाही ना, मी आलीच नाही. मग ओळखलं भगवंत अर्जुनाने की ती जी अंगठी आहे ती माझ्या हातून मी भगवंताला, आणि माझी पत्नी सुभद्रा झाली भगवंत त्याला असं वाटायला लागलं. म्हणून त्या जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती आणि स्वप्नामध्ये सुद्धा अर्जुनाचे केस श्रीकृष्ण जय कृष्ण असे करत होते. म्हणून असे भक्त जे आहेत त्या भक्तासाठी काय करत नाही भगवंत, हे भक्तासाठी तो जगजेठी खूपजे रथ झाला. काय तो भक्तासाठी बरेचसे भक्त झालेले आहेत. म्हणून अनपेक्ष सुशीर्दक्ष उदासने गत्यत्वता सर्व आरंभी सर्व त्यागी योमे भक्ता समे प्रिया. म्हणून पत्रम पुष्पम फलम तोयम. पत्र जर दिलं तरी त्याच्यामध्ये प्रेम आहे, तरी भगवंताला आवडतं. पाणी जरी दिलं फुकटाचं तरी सुद्धा प्रेम आहे. फूल जरी दिलं तरी सुद्धा त्या भगवंताला. त्या सत्यभामेच्या इथं त्यावेळेला सत्यभामेने काय केलं, म्हणले जन्मोजन्मी हाच पती पाहिजे. म्हणले मला नारदा काय करावं लागेल? म्हणले मला दान देऊन टाक. दान देऊन टाकलं. मग बाकीच्या राण्या आल्या. म्हणले एकटीची सत्ता होती का देवाकडे? चालणार नाही. भांडण करायला लागलं. नारदा जवळ गेली सत्यभामा. म्हणले बघ मला परत कर. मला परत होणार नाही. माझी एक आठ आहे परत करण्याची. जेवढं एका पारड्यामध्ये तुम्ही जेवढं धन संपत्ती जी असेल एका पारड्यात, आणि एका पारड्यात भगवंत तुलनेला येतील तर मी परत देतो म्हणले. सगळं राण्यांनी कबूल केलं. एका पाड्यात टाकायला लागलं. सुरुवात केली. तुलनेला येत नाही तुकिता तुलनेची ब्रह्म तुकासी आले. तर तुलनेला येत नाही. सर्व थकून गेलं. सर्व जेवढं सोनं नाणं जे दागदागिने होते ते टाकून पाड्यामध्ये, तरी सुद्धा तुलनेला भगवंत येत नाही. कारण त्या सत्यभामेला पुढे पुढे एक एक शब्द वाढत जातो. सत्यभामेला गर्व झालेला. म्हणून गर्व हरवण्यासाठी हे कार्य भगवंत केलं त्यावेळेला. मग तुलनेला येत नाही भगवंत, मग करावं काय? एकटी रुक्मिणी राहिली. म्हणले बघ रुक्मिणी माते स्वस्त कशा बसल्या. रुक्मिणी माते स्वस्त कशा बसल्या. बरंच मोठं पद. मग आले. म्हणलं चला म्हणे असं असं झालंय. आता सत्यभामाने दान दिले, तुम्ही एकटेच राहिलेले. म्हणलं चला तुम्ही चला म्हणले तुम्ही पुढे. फक्त रुक्मिणीने काय केलं, स्वच्छ ताडे घेतला, त्याच्यावर पांघरून घेतलं आणि तुळशी पत्र ठेवलं आणि चालली. उतराव म्हणले तुमचं सोनं नाणं सगळी दागदागिने. उतरले. उतरल्यानंतर ते तुळशी पत्र ठेवल्यानंतर तुलनेला आले. म्हणजे सत्यभामेचा गर्वही नष्ट झाला आणि तिचा त्याचा पती जो म्हणजे भगवंत तिला मिळाला. असं भक्तासाठी बरेचसे कामं करतो. बोलता बोलता जास्त टाईम होऊन जातो. आम्हालाही पुढे जायचं आहे. कारण प्रवचन म्हणल्यानंतर हनुमंताच्या शेपटीसारखं राहतं. माहिती आहे का? ज्या वेळेला लंकेमध्ये गेल्यानंतर म्हणल्या चिंध्या ज्या गुंडवल्या आणि राखेलने पेटून दिलं आणि मातीत लावली की माकड वानर हनुमानचं मर्याद. असं माहीत होतं. सांगितलं म्हणे त्या वेळेला. मग शेपटीला वस्त्र गुंडाळा संपूर्ण संपूर्ण गेले. संपल्यानंतर म्हणले सीतेचे वस्त्र आणा. तेव्हाची आखूड झाली.
म्हणजे लहान होऊन गेली शिपूर. तसं हे प्रवचन कीर्तन भजन काहीही जरी असलं तर शब्दाने वाढतच चालतं. तर आपला टाईम होत आलेला आहे. आता पसायदा येऊन आणि आपले प्रवचन रूपी सेवा इथं पूर्ण विराम देता येईल. आता आम्हाला थोडे आहेत. आता विश्वात्मकी देवे येणे वाग्यते थोषावी थोषोरी मज द्यावे पसाय धाने जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर मिरती वाढो भूतात परस्परे पडो मैत्र जीवांजे दुरिदांजे तिमिर लावो विश्व धर्म सूर्य पावो तो जीवांतील तो ते लावो प्राणी जात वर्षता सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियारी अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरूचे अर्व चेतना चिंतामणी जे गाव बोलते जे अर्णव पिऊ सांजे चंद्रमेजे आलांजन मार्तंड जे तापयीन ते सर्वाई सज्जन सोयरे होतो किंबवना सर्व दुगी पूर्ण भो नितीन भजियो आदि पुरखे अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीय दुष्टा दुष्ट विजयी होवा विजय येत म्हणे त्रिविश्वेश्वरावो हाव होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव रामकृष्ण हरी.